टीम मोदीमध्ये पुन्हा स्थान मिळणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण नारायण राणेंना शपथविधीचा फोन येणार आहे का याची देखील उत्सुकता कायम आहे। नारायण राणेंना मंत्रिपद मिळणार का याबाबत सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होतीये। तिथे दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सुरू आहे। कोणाला मंत्रिपद द्यावं या संदर्भात या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळणार असल्याची देखील चर्चा होती, मात्र अद्याप त्यांना फोन आलेला नाही। तर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे। या बैठकीत मंत्रिपद देण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, दिल्लीमध्ये एकीकडे ही राष्ट्रवादीची बैठक पार पडतेय, यासोबतच आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट तुला विचारायचं आहे की नारायण राणे यांची पुन्हा एकदा या मोदींच्या टर्ममध्ये या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांची वर्णी लागणार का? दीपक, पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मागच्या मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहिलं तर नारायण राणे हे सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री होते। आज ते पुन्हा एकदा शपथ घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अद्याप त्यांना फोन आलेला नाही आहे। महाराष्ट्रातले असे दोन महत्त्वाचे नेते आहेत ज्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, यासोबतच नारायण राणे असतील। या दोघांनाही अद्याप फोन आलेला नाही आहे। प्रफुल्ल पटेल यांना फोन येणं अपेक्षित होतं। मागच्या 2-3 दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती, किंबहुना जी दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती, त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं या प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र अद्याप प्रफुल्ल पटेलांना फोन आलेला नाहीये। सुनील तटकरेंचं हे निवासस्थान आहे। प्रफुल्ल पटेल या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। सर, आतापर्यंत आपल्याला फोन आलाय का, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? आतापर्यंत आपल्याला फोन आलाय का? आम्हाला फोन अजून कुठलाही आलेला नाही। प्रफुल्ल पटेलांना अद्याप फोन आलेला नाहीये। प्रफुल्ल पटेल आता बैठकीसाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, एक प्रतिक्रिया आपली हवी आहे। आतापर्यंत कुठलाही आम्हाला निरोप नाही, म्हणून त्याच्या आधी मी तुम्हाला अशी काय बोलायचं। आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल आता जी बैठक सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुरू आहे त्या निवासस्थानी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता या बैठकीनंतर प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आज सकाळपासूनच सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू होती। याच्यामध्ये स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष असणारे अजित पवार आहेत, सुनील तटकरे आहेत, छगन भुजबळ आहेत, यासोबतच धनंजय मुंडे आहेत। ही महाराष्ट्रातली महत्त्वाची मंडळी आहे जी शपथविधीसाठी दिल्लीमध्ये दाखल झालेली आहेत। सकाळपासून ती चर्चा करताना पाहायला मिळत आहेत। 2 दिवसांपासून प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची चर्चा होती, मात्र अद्याप त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। प्रफुल्ल पटेल देखील या ठिकाणी आलेले आहेत। महाराष्ट्रातली एबीपी माझाने जी महत्त्वाची नावं सांगितली होती त्या सगळ्यांना जवळपास फोन गेलेला आहे। केवळ राष्ट्रवादीच्या बाबतीत आता काय निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर विदर्भामध्ये ऑलरेडी एक मंत्रिपद दिलं गेलेलं आहे। विदर्भामध्ये नितीन गडकरी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। प्रफुल्ल पटेल देखील विदर्भातले आहेत। या बाबतीत काही चर्चा सुरू आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण प्रत्येक भागाला कुठेतरी न्याय दिला गेला पाहिजे, प्रत्येक भागाला प्रत्येक पक्षाकडून संधी दिली गेली पाहिजे अशी एक चर्चा महायुतीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत होती। त्यामुळे महायुतीच्या बाबतीत आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काल रात्री देवेंद्र फडणवीस यांना रामदास आठवलेंची भेट घेतली होती। पश्चिम महाराष्ट्रातले महत्त्वाचे खासदार असणारे छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती। त्यामुळे या मंडळींना देखील फोन येईल अशी अपेक्षा होती। आता आपण जर पाहायला गेलं तर उदयनराजेंना फोन नाहीये, प्रफुल्ल पटेल यांना देखील अद्याप फोन न आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे स्वाभाविकच इथे दिल्लीमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे आणि अद्याप मला अजून तरी कुठला निरोप नसल्याचा प्रफुल्ल पटेल यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे स्वाभाविकच आता काय नेमकं पुढच्या काही तासाभरामध्ये घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।